सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. कसे आहात सगळे मजेत असतील अशी आशा करते आणि मी सुद्धा मजेत आहे. मग चला मारायच्या का गप्पा. मग आज कुठला विषय बरं? आज माझा विषय आहे बिग बॉस. म्हणजे जसं काही मी सांगितलेलंच होतं की ट्रेंडिंग जे विषय असतील त्यावर आपण बोलूया. झालं आता बिग बॉस सुरू होऊन 6 दिवस झाले आणि 6 दिवस झाले मी बिग बॉस बघते. मी रोज विचार करायचे की आज काहीतरी यावर बोलूया, आज बोलूया, पण ते काही योग जुळून येईना. पण आत्ता योग जुळून आलाय, कारण काल जो एपिसोड मी बघितला आणि मला एवढं टेन्शन आलं ना की पहिल्या टास्कमध्ये हे लोक लिटरली कुस्ती खेळत आहेत. म्हणजे अगदी इजा होईल एवढी कुस्ती आणि एवढं ॲग्रेसिव्ह. अरे बाप रे, म्हणजे चेहरा माझा असाच होता बघताना असा. मला असं वाटतं ना की बिग बॉसमध्ये फक्त भांडण करणं आणि टास्क जास्ती डोक्यात ठेवणं की टास्क कसा करायचा आहे, यापेक्षाही या पलीकडेही जाऊन करमणूक म्हणजे एंटरटेनमेंट करमणूक बरोबर बोलले ना एंटरटेनमेंट आपण करू शकतो लोकांना. असं का वाटत नाही बरं कंटेस्टंट्सला? म्हणजे आता काय झालं माहिती का, हिंदी बिग बॉसमध्ये नेहमीच आता ऑलमोस्ट इतके वर्ष झाले हिंदी बिग बॉसचं आता नावच पडलंय की भांडण करणं, जोरात किंचाळणं, शिव्या देणं, समोरच्याला खाली लेखणं, अशा ज्या गोष्टी बिग बॉसमध्ये होतात हिंदी बिग बॉसमध्ये. आधी जे मराठी बिग बॉस मी बघितले होते, जे मी पहिला एक बिग बॉस आणि मेघा धाडेचा आणि शिव ठाकरेचा, त्यामध्ये एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोणी कोणाशी भांडायचं नाही. गेल्या वर्षी तर निक्की तंबोली, बापरे, म्हणजे कायच झालेला गेल्या वर्षीचा पण एपिसोड बिग बॉस. पण ठीक आहे, म्हणजे बाकी एंटरटेनिंगच्या हिशोबाने जरा बऱ्यापैकी होता नंतर. पण हा कालचा मी बघितला एपिसोड, म्हणजे पहिल्याच टास्कला असली कुस्ती करायला लागलेत की जसा हा शेवटचा टास्क आहे आणि यापुढे आपल्याला काय बिग बॉसमध्ये करायलाच मिळणार नाही आहे, या हिशोबाचा टास्क खेळलेत सगळे. आणि भांडण, बापरे, मला त्या सगळ्यांची नावं पाठ नाही झाली आहेत, लागतील मला 1-15 दिवस लागतील. तसंही मला नावं लक्षात ठेवायचा थोडा प्रॉब्लेम आहेच, त्यामुळे मला पटकन नावं लक्षात राहत नाहीत. पण ऋतुजा हिचं नाव माझ्या काय लक्षात आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे, कारण ती रोडीजमध्ये आलेली आणि रोडीजमध्ये पण ती असली भांडायची, रोडीजमध्ये पण ती असली किंचाळायची ती जेव्हा आली ना बिग बॉसमध्ये, मी जेव्हा तिची एंट्री पाहिली, अरे म्हटलं आहे कळेलच आहे मला सगळ्यांना. तर तिने तर खूपच लवकर सुरू केलंय भांडायचं. म्हणजे आणि ज्या लेवलची भांडणं करतात हे लोक, म्हणजे गॅस चालू करण्याच्या निमित्ताने जे भांडण सुरू झालं ते अगदी जाऊन समोरच्याच्या करिअरवर टेकलं आणि अगदी लास्ट, म्हणजे ह्याच्यापेक्षा काही गहन विषय होणार नाही अशा पद्धतीने लोक भांडण करायला लागलेत. म्हणजे अगदी निवांत बोलणं, असं शांत बोलणं, असं कमी लोक आहेत तिथे. आहेत म्हणजे काही बऱ्यापैकी निवांत शांत बोलणारी माणसं आहेत, ज्यांचं बोलणं बघायला बरं वाटतं. त्यांचं बोलणं मे बी काही जणांना नाटकीय वाटेल, पण जे लोक आता किंचाळतायत, ओरडतायत आणि भांडण करतायत आणि माझा मुद्दा मी ठेवणारच, मी अशीच आहे, मी बोलणारच, असं जे चालू आहे ना, त्यामुळे काही एंटरटेनमेंट होत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आता या पलीकडे या, बस करा. काही भांडणं वगैरे करणं, आम्हाला भांडणच बघायचं असेल आणि असे वादविवादच बघायचे असेल, आम्ही न्यूज चॅनल लावू यार. न्यूज चॅनलमध्ये खूप काही असतं बघण्यासारखं. मग आम्ही बिग बॉस का बघू? आता माझी रितेश देशमुखांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या कंटेस्टंटला सांगा की महाराष्ट्राच्या लोकांना किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्याही लोकांना जे मराठी बिग बॉस बघतात त्यांना फक्त भांडण बघायचं नाही आहे. आमच्या रोजच्या जीवनात खूप भांडणं आम्ही बघतो, लाईव्ह बघतो. आम्हाला तेच टी व्हीवर नाही बघायचं आहे, आम्हाला एंटरटेन व्हायचं आहे. आम्ही जेव्हा पूर्ण दिवसाचा कामाचा भार संपवून निवांत टी व्ही लावून जेव्हा आम्ही बसतो करमणूक करण्यासाठी आपली, तेव्हा असा चेहरा घेऊन आम्ही बिग बॉस बघणं आणि मग ते टॉर्चर सहन करणं आणि मग स्वतःही ते तसं सगळं बघून झोपल्यावर मग आमचीही झोप व्यवस्थित होत नाही. मग ते विचार, मग ती अशी का बोलली, मग ती असं होत राहतं. असावं भांडण होत नाही असं मी म्हणणार नाही, होतात भांडणं होतात. एका घरात 10 भांडी आहेत म्हटल्यावर ती आपटणारच, आवाज येणारच. पण तो किती म्हणजे भांड्याला भांडं लागल्यावर टण आणि तो शांत होतो. पण ह्यांची तोंड बंदच होत नाहीत. म्हणजे काही जणी तर असल्या भांडतायत
बापरे, नळावरही काही बायका अशा भांडत नाहीत ज्यांना खरंच पाणी मिळत नाही आणि ती जी पाणी न मिळाल्याची ही असते ना, काय म्हणतात त्याला, मला शब्द आठवेना आता, पण तळमळ, त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक भांडतायत. म्हणजे आता काय बोलावं. प्लीज प्लीज प्लीज, मी रितेश देशमुखांना खरंच विनंती करते की या ज्या वीकेंडचा वार होईल ना, त्यावर तुम्ही तुमच्या कंटेस्टंटला सांगा. अगदी अगदी मी हे कळकळीची माझी विनंती आहे की भांडणापेक्षाही पलीकडे जाऊन लोकांना एंटरटेन करता येतं हे जरा त्यांना समजवा. काही जोक होऊ शकतात, एकमेकांमध्ये मस्करी होऊ शकते, होत आहेत थोडे हलके फुलके होत आहेत, पण त्याचं प्रमाण कमी आणि भांडणांचं प्रमाण जास्त आहे. वादविवाद जास्त आहेत आणि हलकी फुलकी गोष्ट कमी होते, तर त्याच्यावर जरा लक्ष द्या. आवडेल आम्हालाही भांडणं बघायला, पण लिमिटमध्ये. अति झालं की ते मग कंटाळा येतो बघायला. मग काय होतं, जरा जाऊ दे, भांडणंच आहे. मी तर म्यूट केलेला 2-3 वेळा, मी म्यूट केला. म्हणजे असं फक्त बघितलं आहे मी, आणि तरीही मला शब्द कळत होते. म्हणजे विचार करा, चेहरा आ ई हू असं करून भांडतायत, असं 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 हे चालू आहे. बापरे, म्हणजे लिमिट क्रॉसच करतायत म्हणा, पण अगदी नव्या पद्धतीने. आणि भांडण झाल्यावर मग बसून मग त्या भांडणाला ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं जाते, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ऑडिशनही चालू आहेत तिथे, सिरियलसाठी, फिल्मसाठी जर कोणाला घ्यायचं असेल, विलन कॅरेक्टरसाठी वगैरे, तर त्याच्या ऑडिशन्सही चालू आहेत तिथे. आफ्टर द फाईट जे बोललं जातं आणि ज्या प्रकाराने बोललं जातं, जे शब्द असे वजनदार शब्द उचलून, काय विचारू नका. मग आता हे एवढंच आहे की येणारे आता एपिसोड्समध्ये जरासं चेंजेस झाले वीकेंडच्या वारनंतर, तर मला आवडेल बिग बॉस बघायला आणि त्याच्यावर बोलायलाही. जर छान काहीतरी झालं तरी आपण बोलायला येऊ, आणि जर वाईट काही झालं तरीही आपण बोलायला येऊ. आणि असं नाही आहे की फक्त बिग बॉसवर, बाकीच्या गोष्टीवरही बोलू. पण सध्या हा विषय मला बोलायचा होता, जो अगदी माझ्या पोटात कालवत होता. आता माझं पोट शांत झालेलं आहे. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्यातरी चांगल्या विषयाबरोबर, आणि तुम्हीही मला विषय सुचवू शकता. मी नक्की बोलेन ज्या विषयावर तुम्ही मला बोलायला सांगाल. म्हणजे त्याची मला माहिती नसेल तर मी माहिती काढून बोलेन. ठीक आहे, चला बाय बाय, पुन्हा भेटू.